हिमाचा काम न धंदा मी हळकट जाऊ पाटलाच्या घरी गेलो मा लाडाची पिंपळाची हकली पण घरी पाहता चारेने जिद्दत टाकून मगलम दिवाळी त्या दिवशी म्हणलं बायको यावं 2 रुपयात ये म्हणलं पिढ्या घ्यायले जसं 2 रुपयाचे नाव घेतलं जे धावली फोडा घेऊन त्या बहिमा हागन गोत्रीने पडायला पण सापडलो नाही एवढी उम्मत बायको हाय लहानची की चुडी पण चिपकली मांडीला तर पुढे रकत पिढ्याला सोडत नाही त्या बहिमा पुरा सहतारी फास आहे चाल घराकडे जाऊन पाहतो पटोपुट करून पाहतो ऐकली तर ठीक नाही तर तेवढा तर हलकटाच्या होती या बहिमा 2 वाकरा घेतो ना आपल्या घरी झोपतो काय घरीच्या बहिमा पण तरी कोणी म्हणते वाजी भारत सरकारने 2 इंजेक्शन काढल्या म्हणते बायका भ्यायचे एक देशीच्या बंपरला दुसरा मवाच्या बंपर दाबताची विनंती आहे का दारू प्या नको ना आपली जिंदगी खराब करा नको दारू पिला बायको भेटणं बाधावा आहे डोक्यात टोपी टाकली जाय एखादा भजन पूजन म्हणते तर मग बायको तरी वाटेल का मला भक्ती माता टाका म्हणता गंपायतो फिरत्या का वरती देसी फिरत्या का वरती देसी महातीला आकार विठला तू वेडा कुंभा विठला तू वेडा कुंभा वरती देसी महागिरिया विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा बहीण घरी आलो 2चे 2 दरवाजे लावण्यात ये माय बहीण मा घरचे डेकोरेशन केलं कारण ती बहिणा मंडळी पाहिली लिले हे पिंकीच्या मा बाल्याची मम्मी पण लवकर घराच्या बाहेर या पण रातच्या भुयारीनं पुरा पाहून जावं घरामध्ये धसलो बिसलो छाती रुबाई त्या माय पण मग लोक म्हणजे कसं झालं म्हणून हे पिंगरच्या मा फुटाण्याच्या मा झोपला का तो ना कोणाच्या बहिणा मी आपल्याला म्हणलो आपल्यालाच म्हणल्या जास्त बोंबलाचा नाही कधी जास्त बोंबल्या तुमचे हात पाय पाहते ते घरामागं पटरी आहे का नाही तर पटरीने फेकून ठेवते हा समजलं ना पटरी काऊन नेशील म्हणून काम कर रेल्वेला मेलो म्हणजे तुला कच्चा कच्चा भेटन ना काही फायदा तर होईल ना दुसरा धगड्या मग चुपरा हे बहीण मायाची काचकुरली पाहिणे कशी पाहिजे ओके मा काचकुरली मध्ये का त्या ढोंडी आहे पहिल्या मा घरची गोबर गॅस काय मला मग त्या गोबर गॅस आमच्या घरचा संडास मी संडास वा मग तू एक काम कर ना का वा तुले परसाकाला लागली असेल ना सकाळी उठली तर साफ नाही झाली वास मारला तेव्हा समजून गेलो गाडी ठेसनवर आली चुपरा तर मी सरकारी संडास हो मग नाही तर मी तोंड फाडून राहायचो ओके मा काही नाही मा तोंडावर येऊन बस आपली साफ करून घे काही बोलता का मग या बहीण माय म्हणजे सरकारी संडास होय म्हणते त्या माची धामण ओके मा मला धामण म्हणते का की हा माती खाया गवारी कसा काला गवाऱ्याच्या वाटी नको जाजो भुलून नको जाजो का हो नाही तर तुला मजाक वाटत असेल नगर धनवाल्या सोन्याला विचार म्हणजे तिनं पकडला होता पकडला नाही वाचला एकदाचा कधी धसला गिसला डुंबरात का ना 3 घंट्याच्या पिक्चर झाल्यासाठी नाही बापा बोला कामाचं बोलावं कामाचं म्हणजे तो निशान पाटील कोण होते तो आला माझं भाटवा त्याची बायको माझी बहीण तुझी बहीण हो ना तुला काही माहित आहे नाही वा त्याच्या लग्नाला किती वर्ष झाली अंदाज त्याच्या लग्नाला झाली 10 ते 12 वर्ष काय पोटी पाटी काहीच नाही वा काम नसं
मी चेक करायला गेली का होते बहीण का तू डॉक्टर होय चेक करशील मग पण हास्य मजा कधी विचारून पाहिजे असतील बा म्हणलं काऊन नाही नसेल बाबा झाले? लाज वाटते मला अहो यंदाच्या साल तर तुझ्या भाटव्याला भावलं ओगे माय कसा धोंड्याच्या महिना नाही अधिकच्या हा पावला त्या भाटव्याले अरे बापा माय बहीण बाई एक दोन पोट्टी कोणाला त्या भाटव्याले माय भाटवाले तुमच्या आजीच्या नवऱ्याला पाहिलं का माणसाला पोर होता नाही कोणाले होते अहो आमच्या बाईच्या जातीला होता तुम्ही कुठून आणता देव देते आम्हाला त्यानं दुकान लावलाय का संसदले पागल झालं का तुम्ही काही बोलता का होता बहीण मग अपराज मध्ये देव देते अहो लग्न झाल्यावर देवाची कृपा होती म्हणजे मग लग्न झाल्यावर देवाची कृपा तर मग लेकरं देते तर तू एक काम कर ना का हो? तर तुला लग्न व्हायच्या पहिले त्या बापाच्या घरी देव बसन ना हो हो होता वा कोणते होते नारायण देव बापात होतं एवढ्याच्या वरचे आहे का हो हो तर मग त्या बापाच्या घरी नारायण देव होता हो. तर मग तुले लेकरं किती झाले काही बोलता का अहो लग्न झाल्यावर कृपा होते म्हणाली आपणच म्हणते देव देते म्हणून लग्न झाल्यावर देते जे आपण करण्या करा तुम्ही ना देव दोस्त त्या देवाले देवान हा हा तर त्याच्या घरी आहे बारसं ओगे माय! बारसा! काय काय हो खायचं का खायचं काय काय याच्या हो त्या बहीणचे काय फदाडे हा. बघ तुला खायला भेटले डेपी शेकली पण झालं मग? त्या जीवाला सरम ना लागत सरम सांडे का त्याच्या घरी वाचा आहे हो. काय ना काय त्या दोन पोराले घ्या लागल हे नाही काय आहे? ते द्या घ्यायचं टाक चुल्यामध्ये हा, पहिले हे पहिले खायचं सांगा ते चिवड्यावर निपटवत नाही अहो पारा रंगाचा माल आहे ओके मा कोणता तुला नाही पाहिली का सांगा सांगा लवकर लवकर सांगा समोसे. समोसे आलू भजे आलू भजी कलाकंद कलाकंद, बर्फी बर्फी बालुशाही बालुशाही गुलाबजामुन गुलाबजामुन पेन खजूर पेन खजूर लेंड हा, खजूर बाबू. पेन खजूर म्हणलं ते खाल्ली हा. लेंड खजूर नाही खाल्ली अजून लेंड खजूर का दुकानात भेटते ओके मा कुठं भेटते कोणत्या झाडाला लागते वा झाडाला लगे जसे मोह कसे पाटच पडते हो तसा लेन खजूरचा जन्म होते ओके मा सवारी पाच सवारी 5 वाजता हो रोडाच्या दोन्ही साईडले मी काय म्हणते हा. पुरी गुजर खेडी खेळते मी हा. अजून लेंड खजूर नाही दिसले मध्ये दिसन कधी चांगली बारीक नजरीन पाहिजे कशा रोगाचे राहते वा रंग काय सांगून येते का हा, कसं? कोणता लालसर राहते हा. कोणता पिवळसर राहते अदर कच्चा कोणता कारसर राहते असं म्हणजे वारल्यावर हो, बापा माल वारल्यावर तर मग तर कलर बदलणारच आहे. हो का हा. एक काम करता कधी टेस्ट नाही केली मी जसं पाटल्याच्या घरी गेले ना दोन प्लेट आणून देता मला लेट खजूर खाऊ पाहिजे नाही 2 प्लेट नाही 2 घमिले आणतो हो का ते चला वा. तुमचे डोळे होत का भेदरे होत वा त्या बहीण बा मले डोळे होता भेद्र हा. लमते तुले का चांदणी अंधार पडते दिवसानं हा लागला तसा खाली माने डुकं खाली मा टाकून देता चालला आपला पाहिला मा घरच्या पहिलवान हा पहिलवान मी हो मी हो. नाव पाहा ओसन पहिलवान एखादा कुस्तीवाला तर या गंमत झाल्यावर देतो फिरून मग कसं पहिले तुमचे झाड गुडं मोडते अरे एखाद्या वर ह्याच वर पाटलाच्या वाला अरे बा मोठा लोंबा आहे हो पाटलाचा का लंबाई वाढावं तशी म्हणणं भुच्चोने हो असा इस्तार कमी आहे पण लोंबाच लोंबा आहे बाई असा विस्तार कमीच राहते हा. असाच लगेच वाढते हो आमचा काऊन असा बांधा आहे तर का आपण का पाठी लाव का नाही बाप्पा आपण मायजन माणसं पाटलाचे लंबे राहते वाडे आमच्या आपल्या कोणा ना लंबा थांबून द्या ना घरपूर येऊ दिलं हो द्या द्या हा. पाटील साहेब नमस्कार राम 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 जय भीम जय भीम सलाम वालेकुम वालेकुम सलाम जय सेवा जय सेवा दंडवत दंडवत नेव गंडवत मारू कल्पटात एक चोय पे नेम गंडवत म्हणतो म्हणे हा पुढे ती बायको पुढे थांब ना खिशात आहे काढतो आता. हं. अबे काऊन असा दाखव ना बे लवकर बे काय दिमाग खराब करता बायको पासाठी तमतमच करून राहिला बायको पाठवली त्या कामासाठी ते? नंतर भोकम तिथल्या तुला माझी बायको नाही दिसली अरे, दाखव ना हे काय होय? हा हे ती बायको आहे काऊन रे मुचूक तोंड्या बहीण बाई बोरजाला उपात झाली असती बाई का माय बायको कुठं गेली मला काय माहित कुठं धसली का येतच होती ना उभी तुम्ही का तिथे पाहत होती का मी म्हणलं माग माझी बायको उभी आहे म्हणलं मी तुले म्हणून गेलो हा म्हणलो म्हणा काय केलो नाही
इच्छा आहे का तुझी? तेवढा हलकटाव का मी बहिणीला बायको करीन मा हो ना? का मोने का सारखेच आहे कोण ढसले तुझी बायको कोण ढसली? थांब पाहू दे बहीण तुला राग नाही आला म्हणलो नाही राग नाही आला मला चांगला वाटला. पण त्यांना उद्या काही नाही म्हणलो का करत आव तिकडं? लेट खजूर म्हणला तर दांडरा होती घरात. त्या बहीण माझी खजूर पार गेलती कुठं पाहत होती घरामध्ये घरात राहते का आमच्या बह्याला लेन खजूर ना मी घर पुरा दांदरू काढली हो एक लेट खजूर नाही दिसला. संडासात राहते संडास हो? तिकडं माहिती? ओके मा मग जाऊ पाहा लागेल. पाहून ये ना हे खाऊन ये हो एक कीर्तन बंद कर आणि मी सांगतो तेवढं काम कर. हो जी त्या बायकोला राहू दे आणि तू चालला जा. मी जाऊ हा. आणि हे तिला राहू दे ना. च्या बहीण मग आता समजलो तू या गेम मी म्हणजे याच्यासाठी मला बायको आण म्हणे का म्हणजे बायको ठेवून देऊ आणि मी घराकडे जाऊ बिलकुल जा. त्या बहीण तू तर मला आसाराम हा? का मला एवढा नीती भ्रष्ट समजतं का बे? नाही भाऊ हा. या जमान्यात कोणावर विश्वास नाही असं हा, बायको हा. त्या बस संडासले तरी गेली ज्या मांग जातो मी तीरबरीला सोडत नाही काऊन असं काहून म्हणजे पराली म्हणजे असं साध्या मायका पडून राहिल्या तुला त्या बायकोवर विश्वास नाही. विश्वास नाही अबे, तर मला- मा बायकोवर विश्वास आहे हा. पण त्या सारखा विश्वास नाही बे, इकडे ये. माझ्यासारख्या ना मी काय तिला मोडीने देणार आहो का बे? लमक्या. बे, इकडे ये. तू लमक्या पाहिलास का कुचकुचा? आणि बायको काय एवढी स्मार्ट केलं? पागल आहे का काय पागल आहेस का म्हणजे म्हणजे? मी का कारी बायको करू हा, कारी बायको करू म्हणजे म्हणजे मी काय बे, आपल्या बरोबरच्या पाय पाय तू काय का कायच्या म्हणजे ते आली ती माझी माझ्याकडे भीड पाहून राहिली कोण ते पाय ना. बहीण मग सात बरा पलटवून का रे बे पलटवत नाही बे. वो मेरी बहीण आहे बहीण. बहीण हा समजलं का नाही? तर मग काय हरकत तिने राहू दे ते राखी बांधते आणि मग मी अक्षित लावून तुझ्या घरी आणून देतो. किती वाजता किती वाजता आणून दे? संध्याकाळी 12 वाजता तिरं बुडाच्या पहिले आणून द्या म्हणजे 6 वाजता. 6 नाही हा 5 वाजता द्या ना आणि 12 वाजता आणलं तर हा हा ना, मी आपल्या घरची देवपूजा कवा करीन ठीक आहे दोस्ता. आम्हाला आमच्या पंथामध्ये देव झोपवा लागते 10 वाजता बरोबर आहे म्हणजे ए, तुम्ही मार्गामध्ये या हा मानभाऊ पंथ असं. हा आम्हाला जेवण खावण झाल्यावर रात्री 12 वाजता देव झोपवा लागते शाबाश क्या बात आहे. काय हरकत नाही. वेगवेगळ्या धर्माची पद्धत वेगवेगळी आहे रीत वेगवेगळी आहे दोस्ता. काय हरकत नाही. मी चिरपुराच्या अगोदर आणून देतो. लवकर ये आणून दे. हो आणि हे जर नाही आली हा. तर समजा मी आलो बरं बरं ठीक आहे चला. लीलाबाई नमस्कार. नमस्कार जी. आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का? हो आहे ना. तर तुम्ही माझ्या पत्नी बरोबर जाल का? बरं बरं नक्कीच जाणार आहे. तर मी एक मार्ग तुम्हाला सांगतो आहे हा जरा लक्षपूर्वक आहे का? सांगा सांगा. विज्ञान युगाची नारणी घाली घेऊन गाठो घेऊन गाठो तीर हो घेऊन गाठो घेऊन गाठो तीर हो विज्ञान युगाची नार निघाली घेऊन गाठोडजी. पण गाठोड कशाचं? हा ते गाठोड होतं ज्ञानाचं. अच्छा त्यामध्ये ज्ञानाच्या पुस्तकं होत्या. हा, हा. समजलं की नाही. महापुरुषाची विचारधारा होती आणि ते वाटून देण्यासाठी ते विज्ञान युगाची नार निघाली. तर मग तिने काय केलं जरा पुढे काय ऐका. केलं? माऊलीला घेऊन सांगा माऊलीला घेऊन
हा मावशीला घेऊन संग आणि कन्या परमार्थ. आणि मग पुढे काय झालं काय झालं? ऐका पुढे काय. विवेकाचे करुण मंथना विवेकाचे करुण मंथना देवा शाहीर सुद्धा एक गवळण सादर केली. आणि त्या गवळणीमध्ये म्हणतात शाहीर साहेब 5 रंगाच्या 5 गवळणी निघाल्या आणि दही विकण्यासाठी. परंतु त्या 5 गवळणीमधून एक गवळण अजूनपर्यंत वापस आली नाही. ते गवळण कोणती आणि त्या 5 गवळणी कोणत्या. तर शाहीर साहेब त्या 5 गवळणी आहेत नीती प्रीती अनिती वेदांती आणि वेदनंदिनी. ह्या 5 गवळणी आहेत आणि त्या 5 गवळणी मधून आता 4 युगाचा जमाना झाला परंतु ते अजूनपर्यंत वापस आली नाही. तिचं नाव आहे वेदनंदिनी. हे तुमच्या गवळणीचं उत्तर. आता माझी गवळण काय म्हणते ऐका पुढे काय म्हणतो ते. ज्ञानाचं गाठोडं घेऊन विवेक विचाराचे मंथन करून परमार्थ करण्यासाठी वाटून घेण्यासाठी निघाली. असं आणि या जगाच्या पाठीवर अनेक लोक आहेत. लाखोच्या करोडोच्या संख्येने लोक आहेत. परंतु ते ज्ञानाचं गाठोडं घेण्यासाठी ते विचार घेण्यासाठी फक्त 2च गिरायक आले. फक्त ते 2च गिरायक आले. त्यांना असं वाटायला लागलं आणि आम्ही जर ज्ञान जर घेतलो तर आमचा मान सन्मान जगाच्या पाठीवर वाढेल. पण 2च गिरायक आले. का आले आणि ते 2 गिरायक कोणते. आणि म्हणून शेवट सत्य काय म्हणतो आहे. कवी निशांत ठेवा भागा माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शाहीर सन्माननीय सुरतदादा नवगरे साहेब कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. सन्माननीय